अतिवृष्टीच्या धसक्याने लातूरच्या जळकोट तालुक्यातल्या शेतकऱ्याची आत्महत्या। राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन। सर्व मंत्र्यांनी आजपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। तर शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, दिवाळी आधी भरपाई देणार, शिंदेंचं आश्वासन। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात शुक्रवारपासून अतिवृष्टीचे ढग। नांदेड, परभणी, बीड, धाराशिवमध्ये 26 सप्टेंबरपासून 4 दिवस पावसाचा अंदाज। हवामान विभागाकडून अलर्ट जारी। धाराशिवला अतिवृष्टीचा मोठा फटका। जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, अनेकांच्या संसारात पाणी। धाराशिवच्या भूम परांडामध्ये सोयाबीनच्या पिकांचं नुकसान। अनेक गावांना पाण्याचा विळखा। वाकडी पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। सोलापूरच्या सीना नदीनं धारण केलं रौद्र रूप। मोहोळ तालुक्यातील गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। महापुरामुळे जनजीवन विस्कळीत। सोलापूरमध्ये केवड, उंदरगाव, वाकव, सीन, दारफळ ही गावं जलमय। अनेक संसार पाण्यात। नागरिकांसह मोठ्या प्रमाणात पशु प्राण्यांचेही हाल। माढा आणि करमाळा तालुक्यात 26 गावांमध्ये शिरलं पुराचं पाणी। 80 ते 90 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। तर चंद्रभागा नदीला पूर। छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा। पुरामुळे जनजीवन विस्कळीत। बीडमध्ये मदतीसाठी लष्कराचं पथक दाखल। बीडच्या पिंपळगाव कानडा शिवारात अडकलेल्या नागरिकांची सुटका। बीडच्या हिंगणी हवेली परिसरात सिंदफणा नदीचं रौद्र रूप। जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या सुकना नदीला पूर। पुराचं पाणी शेतात शिरलं। पिकांचं मोठं नुकसान। जालन्यातील पूरस्थिती ड्रोन कॅमेऱ्यात कैद। गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात पावसाचा जोर कायम। काढणीला आलेल्या पिकांचं अतोनात नुकसान। शेतकरी हवालदिल, मदतीची मागणी। हिंगोलीच्या औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। तर परभणीच्या अहेरवाडी शिवारातील थुना नदीला मोठा पूर। सजगीर कृपा मंदिरामध्ये पाणी। अहेरवाडी कातेश्वर मार्गावरील वाहतूकही बंद। वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश अजून वेटिंगवर। जवळपास 3 ते 4 तास रवींद्र चव्हाणांच्या भेटीसाठी खेडेकर डोंबिवली इथल्या निवासस्थानी रवाना।